म्हणून खऱ्या अर्थानं साधू अशा रीतीने वागतो, साधूला अशी नजर असते. मला नाही वाटत की साधू कुणावर रागवतो. रागवला तर त्याच्या हिताचा असेल समोरचा. महाराजांचे अभंग पहा. मग आपल्याला ही नजर का नाही? हा आत्मा आपल्या ठिकाणी असून आपल्याला का दिसत नाही? तर मी सांगत होतो की त्या विवेकावर, त्या विचारावर एक काजळी आलेली आहे. तर आमच्याकडे कंदील होता, कंदील लावला होता आदल्या दिवशी. तो रात्रभर जळला, दुसऱ्या दिवशी दिवसभर चालूच होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्याला म्हणले कंदील आणा, लाईट गेली लावायला. तर ते कंदील उघडला तर ते चालूच होतं, त्याची ज्योत चालू होती, पण प्रकाश बाहेर नव्हता. का? त्या काजळी आलती. कशाला आलती? काजळी त्या ज्योतीला आलती का काचाला आलती? ज्योतीला. बरं, चालू कंदाला काजळी येते का बंद कंदाला येते? चालू कंदाला काजळी येते. त्याचं उत्तर आहे कार्बन कुठे तयार होतो? कनेक्शन दिलं, कार्बन कुठे तयार होतो? ज्याचं लूज कॉन्टॅक्ट आहे का तिथं कार्बन तयार होतं. आलं का लक्षात? ती काच काळी झालेली. जसं तुमचं आमचं जीवाचं अंतःकरण मलिन आहे. अंतःकरण काय? मलिन आहे. अंतःकरण मलिन असल्यामुळं आपल्याला आत्मेची प्रतीती. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण चतुष्ट आहे. मग हे अंतःकरण मालिन्य आहे. तसं तर एरवी जर पाहिलं तर सर्वांच्या हृदयामध्ये आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू विषयावरी. खऱ्या अर्थानं आत्मा हा हृदयात आहे. मग इतक्या जवळ असून आपल्याला प्रतीती का येत नाही? तर आपला अंतःकरण मालिन्य, अंतःकरण आपलं मळकट झालेलं आहे. आपल्या बुद्धीवर मळाचा थर आलेला आहे, मनावर मालिन्य आलेलं आहे.